आमचं महाराष्ट्रातलं राजकारण बघितल्यानंतर कसं वाटतं? मग तुम्ही वाचता का बातम्या वगैरे? म्हणजे तिकडं आम्हाला कन्नड जास्त कळत नसल्यामुळं आम्ही मराठी चॅनल बघतोय, मराठी न्यूज बघतोय. आणि आम्हाला इथं इलेक्शन झालं त्याच्यापेक्षा उत्सुकता जास्त महाराष्ट्रामध्ये काय चाललंय याच्याबद्दलच असते. आणि आत्ताचं जे बघितलं ते काय म्हणजे अगदी गलिच्छ आहे. महाराष्ट्रामध्ये तुमच्या इथे ज्या प्रकारे जे चाललंय आता काय ते बोलण्याचा अर्थ नाही, पण फार वेगळ्या पद्धतीनं राजकारण चालू आहे. त्यापेक्षा बरं म्हणायचं कर्नाटकात आम्ही. आता मला सांगा, शिवसेनेचं आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं नातं जुनं आहे. आता तिकडे दोन तुकडे झालेत शिवसेनेचे. राष्ट्रवादीचंही म्हणजे पवार साहेब म्हणा किंवा छगन भुजबळ म्हणा, हे याच छगन भुजबळांनी तर मोठी चळवळ हे केली होती. शिवसेनेचे त्यावेळेचे एकनाथ शिंदे इकडे आले होते. आता तुम्हाला काय वाटतं, कुठला शिवसेना हे तुम्हाला म्हणजे ह्या संयुक्त महाराष्ट्रासाठी चांगली वाटते किंवा एकूणच राजकारणामध्ये, आणि कुठला राष्ट्रवादी तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी चांगली वाटते? या बघितलं इथं जे कर्नाटकात मराठी माणसं आहेत ते असू देत किंवा महाराष्ट्रामध्ये तुमची जी मराठी माणसं किंवा मराठी पॉलिटिशियन आहेत, कुणालाच ह्या विषयाविषयी असता नाही, अजिबातच नाही. हे सगळं दिखावा आहे. ज्याला ते राजकारण साधायचं आहे, ज्याला राजकारण करायचं आहे, तो फक्त याचा वापर करून घेण्यासाठी करताय. मनापासून कुणाचं काही देणं घेणं नाही. आज समीकरण समिती असू दे किंवा इतर मराठी पॉलिटिशियन असू दे, फायद्यासाठी कुठल्याही पक्षात जातात. कुठल्याही पक्षात तुमच्या महाराष्ट्रात जसं चाललंय तीच परिस्थिती इथं सुद्धा आहे. आणि आता कोणाबद्दल आम्हाला पण कोणाच्याकडून आशा नाही आणि त्यांना पण आमच्याबद्दल काय असता नाही. आता आम्हालाही लाज वाटते की असलं चाललंय ते आमच्या महाराष्ट्रात राजकारण. तसं तुम्ही म्हणला, तुम्ही तर गलिच्छ शब्द वापरला, तर तो अगदी परफेक्ट आहे. तर कसं वाटतं की कधी हे सुधारतील वगैरे, किंवा कुठला तरी पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी तुमच्या ह्या काही गाव परत महाराष्ट्रात घेण्यासाठी काहीतरी करू शकेल असं काय वाटतंय का? अजिबात वाटत नाही. आता तरी तशी परिस्थितीच नाही. त्यांना त्यांच्यातनं सवड नाही बाकीचं काय चाललंय बघायला. त्यांना फक्त आपलं काळा धंदा आणि राजकारण झाकून ठेवायला याचा वापर करायचा. त्यांना जनतेशी किंवा त्यांच्या इतर प्रश्नाशी काही देणं घेणं नाही.